Amen. Amen. Strength for every stage of life. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यासाठी लागणारी ताकद. Strength for every stage of life. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर लागणारी ताकद. We'll open our Bibles to Deuteronomy chapter 33 verse 25. अनुवाद 33 आणि त्यातलं 25वं वचन आपण यावेळेला काढूया. सगळ्यांना निवेदन आहे, आपलं बायबल बाहेर काढा. पहिलं तर सगळ्यांनी खाली बसून घ्या आणि काढा अनुवाद 33:25. The B part. 25चा दुसरा भाग. As your days are, so shall your strength be. अनुवाद 33वा अध्याय 25व्या वचनाचा शेवटचा भाग. जसे तुझे दिवस तसे तुझे बळ होवो. Praise God. आमेन. As your days are, so shall your strength be. जसे तुझे दिवस असतील तशी तुझी ताकद असेल. So don't be too worried about the days. तर दिवसांची फारशी काळजी करू नका की कसले भयानक दिवस आलेत ना, कसले भयानक दिवस आलेत. Because strength will be provided. कारण ताकद आणि बळ देव देणार आहे आपल्याला या Praise असल्या God. दिवसांना, या असल्या दिवसांना सुद्धा तोंड द्यायला. आमेन. Economy may change. आणि आर्थिक परिस्थिती बदलत राहील, Prices may soar. महागाई वाढत राहील, Things may not seem to look very good. गोष्टी पण फारशा काही चांगल्या दिसणार नाहीत, वाटणार नाहीत. But as children of God, पण देवाची मुलं या नात्यानं we don't need to complain आपण तक्रार नाही करायची अशा वेळेला. because कारण God will provide strength accordingly. देव आपल्याला तद्नुरूप बळ आणि ताकद देत राहील. जसे दिवस तसं मग तुझं बळ, तसं मी तुला बळ देईन. Some people think काही लोकांना वाटतं strength is just about big muscles or fast feet की बळ म्हणजे आपल्याकडे असणारी स्नायू शक्ती फक्त, or fast feet. किंवा पटकन चपळ असलेले पाय. But true strength, पण खरं बळ आणि खरी शक्ती जी असते ना बेटा, it also has the power to change as we grow. त्याच्यामध्ये जसं आपण वयाने वाढतो ना तसं बदलायची कुवत असते. Praise God. आमेन. खऱ्या बळामध्ये जसं आपण वयाने वाढतो तसं बदलायची क्षमता असते. At every stage of your life, तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला the needed strength will be provided. गरजेची शक्ती तो तुला देईल.